तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस इज करियर अकॅडमीमध्ये, अर्थात आपल्या शिकामध्ये। तर आज आपला टॉपिक आहे दिशाज्ञान चाचणी। ठीक आहे, दिशाज्ञान चाचणीचा जर विचार केला तर आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने पोलीस भरती झालं किंवा सरळसेवा भरती, वनरक्षक भरती, नगर परिषद, कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने जर विचार केला तर यामध्ये कोणकोणती माहिती गरजेची आहे। दिशा, आपल्याला यामध्ये दिशा एकतर ओळखावं लागतं, त्यानंतर आपल्याला अंतर किती अंतर येईल ते ओळखावं लागतं। जे काय असेल ते आपण सगळं इथं प्रकार बघून घ्यायचे आहेत आणि टॉपिकला हात घालायचा आहे। चला तर आपण बघून घेऊ। तर सगळ्यात अगोदर आपल्याला सगळ्या दिशांची माहिती असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर ठीक आहे, बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे विद्यार्थ्यांनो, आपण पहिलीपासून आता जे काय आपलं शिक्षण झाले असेल, 12वी झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजे पहिलीपासून 10वी पर्यंत तर होताच आपल्याला, त्यातली सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे भूगोल। ठीक आहे, भूगोलामध्ये तुम्ही बघितलं आपल्याला नकाशा असतो। नकाशा कोणत्या पद्धतीने आपल्याला वाचावा लागतो ते नकाशा वाचणं आपल्याला शिकवलं जात होतं। अगोदर आपल्याला पहिल्या दुसऱ्या वर्गातच शिकवलं होतं आपल्याला। तर बघा तीच माहिती आपल्याला लागणार आहे। नकाशा बघा, मी एकदा तुम्हाला सांगतो। आता जसा हा भारत, ठीक आहे, आता हा समजा आपला भारत आहे। ठीक आहे, तर आपण हा भारताचा नकाशा काढला, हा पूर्णपणे जरी बरोबर आला नाही पण समजून घ्या, अजून करून घ्या तुम्ही। ठीक आहे, तर बघा ह्या बरोबर इथं मध्ये काय आहे, समजा आहे नागपूर। ठीक आहे, आता पूर्णपणे तर नागपूर मध्ये नाही आहे, पण आपण अजून करून चालूया। ठीक आहे, तर बघा हा नागपूरच्या दृष्टिकोनातून समजा एखादा विद्यार्थी आहे, तो आपला ह्या नागपूर इथं उभा आहे, समजा नागपूरच्या ठिकाणी उभा आहे। तर आपल्याला दरवेळेस माहित आहे उत्तर दिशा कोणत्या पद्धतीने दाखवली जाते। उत्तर दिशा ही नेहमी उभ्या असं वरच्या साईडला दाखवली जाते। नेहमी तुम्ही बघा उत्तर दिशेचं चिन्ह नकाशाच्या बाजूला असं करून इथं उत्तर लिहिलं असते। ठीक आहे, म्हणजे उत्तर दिशा ही नेहमी काय येणार आहे, वरच्या बाजूस येणार आहे। तर मग यामध्ये नागपूरमध्ये समजा मी आता उभा आहे, तर माझ्या याच्यामध्ये उत्तर दिशा कोणत्या शहराकडे दर्शवली जाईल, तर समजा ही उत्तर दिशा आहे। तर इथं बघा, इथं कोणतं शहर आहे, इथं आहे दिल्ली। ठीक आहे, कळलं तुम्हाला, दिल्ली आहे इथं। त्याच पद्धतीनं दक्षिण दिशा कोणती असेल, दक्षिण दिशा म्हणजे असेल खालची दिशा। आपण सगळ्याला तुम्ही इथं बघितलं तर इथं बघा चेन्नई आहे, तर मग दक्षिण दिशेला कोणतं शहर येईल, चेन्नई येईल। ठीक आहे, म्हणजे बघा इथं मी इथं बघा इथं लिहून घेतलं, इथं काय लिहिलं, इथं उत्तर। ठीक आहे, इथं काय लिहिलं, दक्षिण। ठीक आहे, दोन दिशा झाल्या आहेत। उत्तर बाजूला काय आहे, नागपूरच्या, समजा आपण नागपूरच्या जागी उभा आहोत, अजून करून चला। नागपूरच्या उत्तर दिशेला आहे दिल्ली आणि दक्षिण दिशेला आहे चेन्नई। ठीक आहे, तर मग बघा नागपूरच्या ही बाजू कोणती असेल, ही बाजू असेल पश्चिम। ठीक आहे, या बाजूला कोणतं शहर आहे विद्यार्थी मित्रांनो, आपली आर्थिक राजधानी मुंबई आहे विद्यार्थी मित्रांनो इथं। ठीक आहे, म्हणजे नागपूरच्या पश्चिमेला कोणतं शहर आहे, मुंबई आहे। मग आता राहिलं कोणती दिशा, आता आपली मुख्य दिशा राहिलेली आहे ती आहे पूर्व, म्हणजेच आपली उगवत्या सूर्याची दिशा। उगवत्या सूर्याची जपान या बाजूला आहे पूर्व दिशेला, आणि आपल्याच नागपूरच्या पूर्व दिशेला कोणतं शहर आहे विद्यार्थी मित्रांनो, ते शहर आहे इथं कलकत्ता। तर नागपूरला आपण अजूम करून सगळ्या दिशा आपण फाइंड केला आहे। सगळ्यांना कळलं असेल। काय कळलं विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पूर्व दिशेला कोणतं शहर आहे, कलकत्ता आहे। उत्तर दिशेला कोणतं शहर आहे, दिल्ली आहे। दक्षिण दिशेला कोणतं शहर आहे, चेन्नई आहे। आणि पश्चिम दिशेला कोणतं शहर आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पश्चिम दिशेला आहे मुंबई। ह्या पद्धतीनेच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। नेहमी तुम्हाला जर ही बाजू म्हटली तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे की हे शहर आठवलं पाहिजे। ठीक आहे, ह्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या ज्या दिशा आहेत त्या अनुषंगाने मी सगळं सांगितलं इथं। आता बघा एकदा बघून घ्यायचं आहे। चला, कळलं असेलच सगळ्यांना ह्याच्या काय मुख्य दिशा कळल्या आणि कशा पद्धतीने आपण फाइंड केल्या। चला, त्याच पद्धतीने इथं बघा इथं काय म्हटलं मी, इथं आपण घेतलं होतं नागपूर शहर। ठीक आहे, नागपूर शहराच्या पूर्व बाजूला सूर्य ज्या बाजूने उगवतो, जपान ज्या बाजूला देश आहे, ती बाजूला कोणतं शहर होतं, त्या बाजूला होतं कोलकाता। ठीक आहे, म्हणजे आपल्या पूर्व बाजूला कोणतं होतं, कोलकाता। ठीक आहे, इकडे कोलकाता के लिहून घे तुम्ही। ठीक आहे, त्यानंतर
उत्तर दिशेला कोणतं शहर होतं विद्यार्थी मित्रांनो? तर उत्तर दिशेला होतं आपलं दिल्ली. दिल्लीचा मी इथं डी लिहून घेतो. ठीक आहे. त्यानंतर पश्चिम दिशेला कोणतं होतं? आपली आर्थिक राजधानी विद्यार्थी मित्रांनो कोणती आहे? मुंबई. म्हणून आपल्या पश्चिम दिशेला कोणतं आहे? मुंबई आहे. ठीक आहे. आणि दक्षिण दिशेला काय घेतलं होतं मी? चला इथं चेन्नईचा सी देऊन टाकतो. म्हणजे ठीक आहे. म्हणजे नागपूरच्या आपण नागपूरला एक हे ठेवून बेस ठेवून आपण सगळ्या बाजू आपण इथं व्हेरीफाय केल्या. म्हणजे आपलं प्रत्येक वेळेस लक्षात आलं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा पण पूर्व दिशा म्हणेल तेव्हा कोणतं काय येईल? कोलकाता येईल. जेव्हा पण पश्चिम दिशा म्हणेल त्यावेळेस काय येईल? मुंबई येईल. जेव्हा पण दक्षिण दिशा म्हणेल त्यावेळेस काय येईल? चेन्नई येईल. आणि जेव्हा पण उत्तर दिशा म्हणेल त्यावेळेस काय येईल? दिल्ली येईल. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला दरवेळेस काय होईल? या दिशाचं जे काही हे चक्र आहे हे चक्र तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. तर ह्या झाल्या आपल्या मुख्य दिशा. कोणत्या मुख्य दिशा होत्या? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. ठीक आहे. कळलं? पूर्व दिशेला कोणता आहे? कोलकाता आहे. पश्चिम दिशेला काय आहे? मुंबई आहे. उत्तर दिशेला काय आहे? दिल्ली आहे. आणि दक्षिण दिशेला काय? चेन्नई आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्या सगळ्या आपल्या दिशा कोणत्या झाल्या? ह्या दिशा झाल्या आपल्या मुख्य दिशा. मग विद्यार्थी मित्रांनो याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? उत्तर दिशेला काय म्हणतात? उत्तर दिशेला काय म्हणतात? नॉर्थ म्हणतात. दक्षिण दिशेला काय म्हणतात? साऊथ म्हणतात. त्यानंतर पूर्व दिशेला काय म्हणतात? ईस्ट म्हणतात. आणि पश्चिम दिशेला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? तर पश्चिम म्हणतात. ठीक आहे. सॉरी, वेस्ट दिशेला काय म्हणतात? तर पश्चिम म्हणतात. पश्चिम म्हणजेच पश्चिम असं सांगितलं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या मुख्य दिशा झाल्या. आता राहिलेल्या उपदिशा. आता उपदिशा कोणत्या आहेत विद्यार्थी मित्रांनो? बघा, पूर्व आणि उत्तरच्या मध्ये जी दिशा आहे ती त्या दिशेला आपण म्हणतो ईशान्य. त्यालाच आपण म्हणतो इंग्लिशमध्ये नॉर्थ ईस्ट. ठीक आहे. नॉर्थ ईस्ट. आता भारताचा जर आपण विचार केला होता, आपण नॉर्थ ईस्ट हा एक प्रदेश म्हणतो आपण. तर भारतात जसं मी इथं डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. ही भारताची डायग्राम होती. नागपूर इथं होतं. ठीक आहे. ठीक आहे. नागपूर इथं होतं. त्याच्या पूर्व बाजूला काय होतं? कोलकाता होतं. पण ही दिशा बघा या बाजूला. ही दिशा कोणती आहे? ही दिशा आहे नॉर्थ ईस्ट. यालाच आपण म्हणतो दक्षिण पूर्व, सॉरी उत्तर पूर्व. आणि यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? ईशान्य म्हणतो. तर ही दिशा कोणती झाली? ईशान्य दिशा झाली. यालाच आपण म्हणतो नॉर्थ ईस्ट. ठीक आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? आता दुसरी दिशा कोणती आहे? उपदिशा. दुसरी दिशा आहे वायव्य. त्यालाच आपण म्हणतो नॉर्थ वेस्ट. म्हणजे उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये असणारी दिशा म्हणजेच नॉर्थ वेस्ट अर्थात वायव्य. यालाच आपण अजून पुन्हा उत्तर पश्चिम ह्या पण नावानं ओळखू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं? ईशान्य कळलं, वायव्य कळलं. आता कोणती दिशा आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ही आहे नैऋत्य. नैऋत्य म्हणजे कोणती दिशा आहे? तर ह्या दिशेला म्हणतात साऊथ वेस्ट. आपण याला पुन्हा अजून कोणत्या नावानं ओळखू शकतो? दक्षिण पश्चिम. दक्षिण पश्चिम म्हणजेच नैऋत्य. ठीक आहे. त्यानंतर राहिलेली एक शेवटची कोणती उपदिशा आहे विद्यार्थी मित्रांनो? ही दिशा आहे आग्नेय. यालाच काय म्हणतो आपण? साऊथ ईस्ट. यालाच अजून दुसऱ्या नावाने काय ओळखतात? दक्षिण पूर्व. ठीक आहे. कळलं तुम्हाला? यालाच आपण म्हणतो आग्नेय. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट कळली आहेत. 4 मुख्य दिशा आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम ह्या 4 मुख्य दिशा आहेत. आणि उपदिशा कोणकोणत्या होत्या विद्यार्थी मित्रांनो? ईशान्य, वायव्य, नैऋत्य आणि आग्नेय. ठीक आहे. हा आपल्या 4 उपदिशा होत्या आणि 4 मुख्य दिशा होत्या. आता मुख्य दिशा तर आपल्याला पाठ होतीलच, पण उपदिशा कशा पाठ होतील यासाठी ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो. ट्रिक कशी आहे? ठीक आहे. तर ट्रिक अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय सांगितलं? नॉर्थ ईस्ट लक्षात घ्यायचं. नॉर्थ ईस्ट म्हणजे कोणता आहे? हा भाग. नॉर्थ ईस्ट पासून आपण चालू करायचं आणि त्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेला घ्यायचं. तर घड्याळाची विरुद्ध दिशा कोणती होईल? या बाजूने होईल. तर बघा, ई वा नई आ. काय आहे? ई वा नई आ. हा जो शब्द आहे हा लक्षात ठेवायचा. ईशान्य, वायव्य, नैऋत्य, आग्नेय. ईशान्य, वायव्य, नैऋत्य, आग्नेय. ईशान्य, वायव्य, नैऋत्य, आग्नेय. ठीक आहे. 2-3 वेळेस पाठ करून घ्या आणि तुमचं एकदा पुन्हा होऊन तुम्हाला कधीही ते बघायची गरज पडणार नाही. ठीक आहे. नॉर्थ ईस्टला अनुसरून मी हे धरलं होतं आणि ते तुम्हाला त्या पद्धतीने पण चालायचं आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून कोणती ट्रिक असेल ती पण ट्रिक तुम्ही यूज करू शकता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आपल्याला फक्त ते समजणं महत्त्वाचं होतं, त्याबद्दल तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे. तर तुम्हाला पूर्णपणे ह्या ज्या काही मुख्य दिशा होत्या आणि ज्या काही उपदिशा होत्या ह्या सगळं समजल्या असतीलच असं मी ग्राह्य धरतोच. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेस आपण ह्या दिशांचा विचार करतो
तर मुख्य ज्या दिशा आहेत त्यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असतो बघा. आता ही उत्तर दिशा आहे आणि ही पूर्व दिशा आहे. इथं बघा दाखवल्याप्रमाणे ह्या दोन्ही ज्या दिशा आहेत त्यामध्ये किती अंशाचा कोन आहे विद्यार्थी मित्रांनो, हा काटकोन आहे. हा किती अंशाचा असतो, हा असतो 90 डिग्रीचा. म्हणजे ही पण तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे यामध्ये जर 90 अंशाचा कोन असेल तर यामध्ये पण 90 अंशाचा कोन असणार. म्हणजे पूर्व आणि दक्षिणमध्ये, दक्षिण आणि पश्चिम मध्ये पण 90 अंशाचा कोन असणार. पश्चिम आणि उत्तर मध्ये पण 90 अंशाचा कोन असतात. म्हणजे प्रत्येक लगतच्या दोन दिशांमधला जो कोन आहे तो कोन किती असणार, तो असणार 90 अंशाचा. ठीक आहे, ही गोष्ट मी लिहून देतो तुम्हाला. ही गोष्ट पण तुम्ही पण लिहून घ्या. ठीक आहे, बघा दोन लगतच्या मुख्य दिशांमधील कोन हा काटकोन, त्यालाच आपण 90 अंशाचा कोन म्हणतो, असतो. ठीक आहे, लक्षात आलं. ठीक आहे, जे दोन लगतच्या ज्या काही मुख्य दिशा आहेत यांमधला कोन किती अंशाचा असतो विद्यार्थी मित्रांनो, 90 अंशाचा असतो. लगतच्या दोन मुख्य दिशा. ठीक आहे, बघा. आणि दुसरा एक महत्वाचा एक भाग इथं बघायला मिळेल. ठीक आहे, आता ही मुख्य दिशा आहे दक्षिण दिशा आणि हे या बाजूची जर उपदिशा आपण ही घेतली नैऋत्य, तर यामध्ये किती अंशाचा कोन असेल विद्यार्थी मित्रांनो, किती अंशाचा असेल, किती अंशाचा असेल, तर हा असतो 45 अंशाचा. ही पण गोष्ट लिहून घ्यायची आहे. दोन लगतच्या मुख्य दिशा आणि उपदिशेमधील कोन हा 45 अंशाचा असतो. ठीक आहे, कळलं विद्यार्थी मित्रांनो. हे दोन्ही पॉईंट महत्वाचे होते. दोन्ही पॉईंट तुम्ही आपल्या नोटमध्ये लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं. चला बघा, तर बघा मी काय सांगितलं, दोन मुख्य दिशा, लगतच्या मुख्य दिशांमधील कोन काय आहे, काटकोन आहे. तर एका मुख्य दिशा आणि एक उपदिशा यामधील जो काही कोन आहे तो किती आहे, तो किती अंशाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो आहे 45 अंशाचा. ठीक आहे, मग ज्या पद्धतीनं लगतच्या दोन मुख्य दिशांमधील कोन 90 अंशाचा होता, त्याच पद्धतीनं लगतच्या दोन उपदिशांमधील कोन सुद्धा हा 90 अंशाचाच असतो विद्यार्थी मित्रांनो. हे पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे आता लगतची कोणती कोणती उपदिशा आहे बघा, नैऋत्य आणि आग्नेय, यांमधील कोन किती असणार, हा पण 90 अंशाचाच कोन असणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिशांसाठी आवश्यक होते. ठीक आहे, आता तुम्हाला सगळं दिशाबद्दल सगळं जर समजलं असेल, उपदिशा कोणत्या आहेत, त्यानंतर मुख्य दिशा कोणत्या आहेत, त्याच्यामधला कोन कोणता आहे आणि किती अंशाचा असणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असेल. ठीक आहे, ही सगळी आपली बेसिक माहिती इथं, खूप महत्त्वाची बेसिक माहिती इथं होती विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं असेलच. त्यासाठी तुम्हाला मी नागपूर, 4 शहर आठवण ठेवायचे. नागपूरसोबत कोणकोणते शहर आहेत, मुंबई, कलकत्ता, दिल्ली आणि चेन्नई. ठीक आहे, आणि त्यांच्या दिशा लक्षात घ्यायचे. तर चला, वेळ न दवडता आपण क्वेश्चनकडे जाऊयात. तर प्रकार नंबर 1, प्रकार नंबर 1 मध्ये काय आहे, तर प्रकार नंबर 1 मध्ये आहे दिशा ओळखणे. आपल्या दिशा ओळखायच्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर बघा काय म्हटलं आहे, PSI मुख्य 2011 साठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. काय म्हटलं, माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. ठीक आहे, म्हणजे एखादा विद्यार्थी आहे. ठीक आहे, एखादा मुलगा आहे, तो काय आहे, पूर्वेकडे त्याचं घर आहे, त्या घरी तो पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. पूर्व म्हणजे कोणती, कोलकाता. कोलकाता कोणत्या बाजूला होता, या बाजूला. ठीक आहे, तर या बाजूला तो तोंड करून उभा आहे. ठीक आहे, हा जो काही विद्यार्थी आहे तो आपलं पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. ठीक आहे, त्यानंतर काय आहे, नंतर काय केलं त्यानं, डावीकडे वळून तो 10 मीटर गेला. ठीक आहे,
डावीकडे वळून 10 मीटर गेला. आता तो कोणत्या बाजूला आहे? या बाजूला आहे. समजा आता मी या बाजूला आहे. आता माझी डावी बाजू कोणती होणार? ही होणार. डावी बाजू म्हणजे ही बाजू होणार ना. तर ही बाजू नकाशामध्ये कशी दाखवते? वरच्या साईडला दाखवली जाते. म्हणजे कोणती बाजू होणार? माझी डावी बाजू म्हणजे उत्तर बाजूला. म्हणजे इथून काय होणार? तो 10 मीटर उत्तर बाजूला गेला. ठीक आहे, कळलं विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, म्हणजेच दिल्लीच्या बाजूला गेला. ठीक आहे, नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेला. ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत झाला आपलं 10 मीटर गेला. नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेला. ठीक आहे, तर तिथं काय केलं? आता समजा मी वरच्या दिशेला आहोत दिल्लीकडे. मग दिल्लीकडून उजवी बाजू आता मी समजा दिल्लीकडे आहे. माझी उजवी बाजू म्हणजे कोणता येईल? कोलकात्याच्या बाजूची येईल. म्हणजे पुन्हा मी इकडे गेली. ठीक आहे, 5 मीटर अजून पुन्हा तिकडे गेलो. ठीक आहे, त्यानंतर काय आहे? नंतर 5 मीटर दक्षिणेकडे गेलो म्हणतो. यामध्ये काय आहे? डावं उजवं आहे, डायरेक्ट दक्षिणेकडे. म्हणजे दक्षिणेकडे म्हटल्यावर खालच्या बाजूला जाईल. ठीक आहे, तर हा अजून पुन्हा काय येईल? 5 मीटर अजून पुन्हा दक्षिणेकडे आला तो. ठीक आहे, कळलं विद्यार्थी मित्रांनो? अजून काय म्हटलं आहे? तिथून 5 मीटर पश्चिमेला गेलो. ठीक आहे, तर मग अजून काय केलं त्यांनी? अजून पुन्हा 5 मीटर पश्चिम. तर पश्चिम म्हणजे कोणत्या बाजूची येईल? पश्चिम बाजू म्हणजे मुंबईच्या बाजूची. मुंबई कुठे आहे? या बाजूला आहे. तर मुंबई कुठे दाखवू आपण? इकडे दाखवू. ठीक आहे, म्हणजे इथं तो आला. ठीक आहे, तिथून 5 मीटर पश्चिमेला गेलो. तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? तर काय म्हटलं आहे? मी माझ्या घराच्या कोणत्या बाजूला होता? सुरुवातीला तो कुठं होता? इथं होता. इथपासून त्यानं आपली जर्नी चालू केली होती. तर आता तो पूर्ण हा फिरून तो कोणत्या बाजूला आहे शेवटी? तर तो आहे वरच्या बाजूला, म्हणजेच उत्तर बाजूला. ठीक आहे, हा उत्तर बाजूला अशा पद्धतीने आपल्याला दाखवायचा आहे. तर कोणतं उत्तर येईल आपल्या इथं? पर्याय क्रमांक 4 उत्तर दिशेला तो आता सध्या आहे. म्हणजे त्याच्या घराच्या अनुषंगानं तो आता सध्या उत्तर बाजूला आहे, हे आपल्याला समजतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं आहे तुम्हाला सगळ्यांना? अत्यंत सोपा क्वेश्चन होता. PSI मुख्यालयाला क्वेश्चन होता. ठीक आहे, इतके सोपे क्वेश्चन येतात MPSC ना. आपला पोलीस भरतीचा विद्यार्थी सुद्धा ह्या पद्धतीचे क्वेश्चन, MPSCचे क्वेश्चन, ते मुख्यालयाला क्वेश्चन सॉल्व्ह करताय म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे रेग्युलर व्हिडिओ बघत राहा आणि रेग्युलर तुम्ही प्रॅक्टिस करत राहा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला आता क्वेश्चन नंबर 2 बघून घ्यायचं. बघा, चला बघून घेऊ. अमरावती शिपाईसाठी, अमरावती कॉन्स्टेबलसाठी आलेला क्वेश्चन आहे. बघा काय म्हटलं आहे? राम पूर्वेकडे तोंड करून उभा होता. ठीक आहे, म्हणजे हा समजा इथे एक राम आहे, त्याचे तोंड कुठं आहे? पूर्वेकडे आहे. पूर्व बाजू या बाजूला त्याचं तोंड आहे. ठीक आहे, पूर्वेकडे त्याचं तोंड आहे. या कोणाचं? या रामचं. ठीक आहे, तो मागे फिरला व पुन्हा उजव्या बाजूने 90 कोनातून वळला. बरं, ठीक आहे, त्याचं तोंड कोणत्या बाजूला होतं विद्यार्थी मित्रांनो? कोणत्या बाजूला आहे? पूर्व बाजूला, कोलकात्याच्या बाजूला आहे. तो काय, त्यानं काय केलं आहे? तो पूर्ण मागं फिरणार म्हणजे काय होणार? पूर्ण 180 डिग्रीच्या कोनातून तो पूर्णपणे मागे फिरणार. आता जसं मी मी कोणत्या बाजूला आहो? मी आता कोलकात्याच्या बाजूला आहो. मी पूर्ण मागे फिरलो म्हणजे पूर्ण मागे फिरल्यानंतर म्हणजे काय होणार? मी या बाजूला होईल. म्हणजे आता कोणत्या बाजूला मी बघत आहो? आता आहो मी मुंबईच्या बाजूने. म्हणजे या पद्धतीनेच राम पण फिरणार. म्हणजे हा पूर्णपणे असं पूर्ण विरुद्ध फिरून आता राम काय करतो आहे? या बाजूने, या दिशेने बघतो. ठीक आहे, म्हणजे आता त्याच्या कोणत्या दिशेला आहे तो? आता तो आहे आपल्या पश्चिम दिशेकडे बघत आहे. ठीक आहे, एवढं आपल्याला कळलं. तो मागे फिरला मग पुन्हा उजव्या बाजूने 90च्या कोनातून वळला. ठीक आहे, मग आता सध्या तो पश्चिम दिशेला बघतोय आणि तिथून काय केलं आहे? 90च्या कोनातून उजव्या बाजूने वळला. आता समजा मी आता मुंबईच्या दिशेने आहे. ठीक आहे, मी राम म्हणून मी मुंबईच्या दिशेने आहे आणि माझी उजवी बाजू कोणती होणार? ही होणार. ही बाजू म्हणजे आपण वरची बाजू. कोणती बाजू? उत्तर बाजू. म्हणजे कोणत्या बाजूला जाईल तो? उत्तर बाजूला. ठीक आहे, 90 अंशातून त्याने हा 90 अंशातून तो वळला. ठीक आहे, उत्तर बाजूला तो गेला. ठीक आहे, तर सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेने असेल? तर सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेने असेल विद्यार्थी मित्रांनो? कोणत्या दिशेला दिसलाय आपल्याला? कोणती दिशेकडे गेलाय तो? त्याचे तोंड असेल उत्तर दिशेला. कळलं? अत्यंत सोपा क्वेश्चन होता. अशा पद्धतीने तुम्हाला पण फाइंड करायचं आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 3 बघून घ्या. परभणी शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, बघून घ्यायचा आहे. काय म्हटलं आहे? संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो. ठीक आहे, म्हणजे एखादा आपला एक मुलगा आहे, तो काय आहे? संध्याकाळच्या 6 वाजता लायब्ररीमध्ये बसला आहे. ठीक आहे, असता माझ्या डाव्या बाजूने भिंतीच्या खिडकीतून प्रकाश आत येत होता. तर बघा आता
संध्याकाळी 6 वाजता सूर्य कोणत्या बाजूला असेल विद्यार्थ्यांनो? मुंबईच्या बाजूने असेल, म्हणजेच पश्चिमेला असेल. ठीक आहे, मावळतीची वेळ आहे ती 6 वाजता म्हणजे मावळतीची वेळ. तर त्यावेळेस सूर्य काय असेल? पश्चिम बाजू असेल. म्हणजे समजा बघा आता हा सूर्य आहे. आता तो मावळत आहे, ही पश्चिम बाजू आहे. ठीक आहे, आणि ह्या पश्चिम बाजूला सूर्य आहे आणि काय म्हटलं आहे, एक विद्यार्थी आहे तो वाचत बसला आहे. आणि समजा ही लायब्ररी आहे. ठीक आहे, ही लायब्ररी आहे आणि ही लायब्ररीची भिंत आहे, सॉरी भिंत म्हणतो, खिडकी आहे. ठीक आहे, तर या खिडकीतून काय येत आहे? सूर्यप्रकाश येत आहे. सूर्यप्रकाश अशा पद्धतीने येऊन राहिला की तो डाव्या बाजूची ही काही भिंत आहे, म्हणजे एखादा विद्यार्थी इथं बसला आहे. ठीक आहे, त्याच्या डाव्या बाजूनं हे काही जो सूर्यप्रकाश आहे तो येत आहे. ठीक आहे, कळलं? तर मग याचं तोंड कोणत्या बाजूने असेल? याचं जेव्हा तोंड जर वरच्या बाजूने असेल तेव्हाच ही त्याची डावी बाजू होणार आहे, म्हणजे या बाजूला सूर्य असणार आहे. म्हणजेच त्याचे तोंड कोणत्या बाजूला असणार आहे विद्यार्थ्यांनो? उत्तर बाजूला असणार आहे विद्यार्थ्याचे तोंड. तेव्हाच तो त्याच्या त्या डाव्या बाजूनं खिडकीतून तो सूर्यप्रकाश आतील. ठीक आहे, जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल, ठीक आहे, तर ही बाजू कोणती आहे? पश्चिम आहे. आणि प्रवेशद्वार कोणतं आहे ग्रंथालयाचं? हे प्रवेशद्वार होईल. ही बाजू कोणती येईल? ही बाजू आहे पूर्व. ठीक आहे, तर माझे तोंड कोणत्या दिशेत होते? ठीक आहे, तर माझे तोंड याचं काय गरज होती का मुख्य प्रवेशद्वाराची? याची काय गरज होती का? आपल्याला गरज पडली का? आपण जरी बघितलं पण त्याची गरज नव्हती. आपल्याला शोधायचं काय होतं? माझे तोंड कोणत्या दिशेत होते? तर कोणत्या दिशेत होते विद्यार्थी मित्रांनो? कोणत्या दिशेत आहे? मी काढलं त्या पद्धतीनं. उत्तर दिशेस जेव्हा त्याच्या तोंड असेल तेव्हाच त्याच्या डाव्या बाजूनं हा पश्चिम बाजूनं सूर्यप्रकाश त्याच्या खिडकीतून आत येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे उत्तर काय असणार आहे इथं? आपलं पर्याय क्रमांक 1 उत्तर ही दिशा, ह्या उत्तरा दिशेकडे त्याचं तोंड असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं? चला पुढचा क्वेश्चन बघूया विद्यार्थ्यांनो. धाराशिव शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे. चला बघा काय म्हटलं आहे. सुरेश घराकडे तोंड करून उभा आहे. एक सुरेश नावाचा विद्यार्थी, त्याने काय केलं आहे? तो आपल्या घराकडे तोंड करून उभा आहे. ठीक आहे, त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. म्हणजे बघा, जे कोणत्या दिशेला त्याचे तोंड करून उभा राहील जेव्हा त्याची उत्तर दिशा असेल, जेव्हा तो या बाजूला तोंड करून उभा राहील, ठीक आहे, तेव्हा त्याची उजवी बाजू म्हणजे उत्तर असेल. मग ही बाजू कोणती आहे? त्याचं तोंड जेव्हा मुंबईकडे असेल, जेव्हा त्याचं तोंड पश्चिमेकडे असेल, तेव्हा त्याचा जो काही उजवा हात होईल, जसं काय मी आता पश्चिम बाजूकडे आहे तर माझा हा उजवा हात कोणता होणार? हा होणार, म्हणजेच वरच्या बाजूला, म्हणजेच दिल्लीकडे. ठीक आहे, तर त्याचं त्या उजव्या बाजूला त्याच्या उजव्या बाजूची दिशा उत्तर होती. ठीक आहे, इतकं समजलं. तो 3 वेळा काटकोनात डावीकडे वळला. ठीक आहे, आता बघा तो कोणत्या बाजूला आहे विद्यार्थ्यांनो? तो आहे पश्चिम बाजूला आणि तो 3 वेळा डावीकडे. आता ही उजवी बाजू म्हणजे उत्तर, मग त्याची डावी बाजू म्हणजे कोणती होईल? दक्षिण होईल. म्हणजे एकदा तो काटकोनात जेव्हा वळला तेव्हा कुठे येईल? दक्षिणेकडे येईल. ठीक आहे, मग अजून पुन्हा काटकोनात वळला तर कोणत्या बाजूला येईल? तर पूर्व बाजूला येईल. आणि अजून एकदा काटकोनात वळला तर कोणत्या बाजूला येईल? उत्तर बाजूला येईल. कळलं विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, म्हणजे 3 वेळा तो काटकोनात वळला. 3 वेळा तो काटकोनात डावीकडे वळला. ठीक आहे, आपण डावीकडेच वळून, ठीक आहे, डावीकडे वळून आपण उत्तरपर्यंत पोहोचलो. तर आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे? ठीक आहे, बघा सुरुवातीला काय आहे? सुरेश घराकडे तोंड, त्याचं घर कुठं होतं? हे होतं पश्चिम बाजूला त्याचं घर होतं, त्यामुळे तो त्या बाजूकडे उभा होता. तर आता त्याचं घर त्याला कोणत्या बाजूला आहे? त्याचं घर कोणत्या बाजूला असेल विद्यार्थी मित्रांनो? कोणत्या बाजूला असेल? आता जर त्याचं तोंड उत्तर बाजूला आहे आणि घर पश्चिम बाजूला आहे, तर मी उत्तर बाजूला आहे. बघा मी उत्तर बाजूला आहे आणि माझं घर जर पश्चिमेकडे असेल तर माझा कोणत्या हातावर येईल? तर तो असणार आहे डाव्या बाजूला असणार आहे, म्हणजे माझ्या डाव्या हातावर असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं विद्यार्थ्यांनो? बघा लातूर शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे. काय म्हटलं विद्यार्थ्यांनो? दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे. खाली डोके वर पाय करून उभा आहे म्हणजेच त्याने शीर्षासन केलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे,
अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या बाजूला असेल. ठीक आहे. आता आपण नॉर्मल एखादा व्यक्तीनुसार आपण घेऊ. ठीक आहे. आता एखादा नॉर्मल, आता दीपक जो आहे तो काय आहे, तर नॉर्मल उभा असताना त्याचं जे काही जो काही बघण्याची दिशा आहे ती आहे उत्तर. ठीक आहे. तो उत्तरकडे बघत आहे. तर त्यावेळेस जसं आता मी उत्तरकडे बघत आहे तर माझा उजवा हात कोणती दिशा होईल, कोलकात्याच्या बाजूची पूर्व दिशा होईल. ठीक आहे. पण क्वेश्चनमध्ये काय ट्रिक आहे, क्वेश्चनमध्ये ट्विस्ट असा आहे की यामध्ये खाली डोक्याने वर पाय केला आहे, शीर्षासनच्या पोझिशनमध्ये तो बसला आहे. तर बघा, खाली डोके वर पाय करताना काय होईल, जो काही अँगल होईल तो पूर्ण 180 डिग्रीमध्ये तो पूर्ण उलटा होऊन जाईल. म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण 180 डिग्रीमध्ये त्याला घेऊ तेव्हा त्याचं डोकं खाली येणार आहे. ठीक आहे. वर पाय जातील आणि हात अशा पद्धतीने जातील. ठीक आहे. तर मग यामध्ये बघितल्यानुसार जेव्हा डोकं खाली जाईल, जेव्हा 180 डिग्रीमध्ये जाईल त्यावेळेसच जे काही हात असतील ते पण 180 डिग्रीमध्ये जातील. ठीक आहे. म्हणजे जो काही उजव्या बाजूचा हात होता तो डाव्या बाजूस जाईल आणि डाव्या बाजूचा हात उजव्या बाजूस जाईल. ठीक आहे. म्हणजे आता हा बघा, हा उजव्या बाजूचा हात या बाजूला आला डाव्या बाजूस, आणि हा जो हात होता हा आता उजव्या बाजूस आला. आता यामध्ये पण बघा, तो जरी आता दक्षिण बाजूस म्हणजे दिल्लीकडेच बघत असला, इकडे दिल्लीकडेच बघत असला, तर त्याचा जो काही आता उजवा हात होता तो आता कोणत्या बाजूस असणार आहे, उजवा हात. आता त्याच्या उजवा हात अगोदर पूर्व दिशेत होता नॉर्मल उभा असताना, तर आता त्याच्या उजवा हात येईल पश्चिम दिशेकडे, कारण 180 डिग्रीमध्ये तो पूर्णपणे फिरला विद्यार्थी मित्रांनो. तो फिरल्यामुळे त्याचा हात जो काय आहे तो आता पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेत येईल. म्हणजे आपलं इथं उत्तर काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये उत्तर येईल आपलं पश्चिम दिशा. ठीक आहे. कळलं असेल तुम्हाला. चला, क्वेश्चन क्रमांक 6 बघून घ्या. नाशिक ग्रामीण शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. चला बघा, एक व्यक्ती पूर्वेला तोंड करून उभा आहे. ठीक आहे. एखादा व्यक्ती आहे तो पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. ठीक आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90च्या कोनात वळला आणि नंतर 130च्या घड्याळाच्या दिशेने वळला. ठीक आहे. तर काय म्हटलं अगोदर, काय म्हणतं, घड्याळाच्या दिशेने 90च्या अंशात कोनात वळला. ठीक आहे. तर घड्याळाची दिशामध्ये कोणती असते, घड्याळ कोणत्या पद्धतीने फिरतो, अशी असते, या पद्धतीनं घड्याळ फिरतो, तर त्याच पद्धतीने जावं लागेल. ठीक आहे. तर म्हणजे आता ही जर तो आता पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तर त्याच्या घड्याळाच्या दिशेने म्हणजे कोणत्या बाजूला येईल, खालच्या बाजूला येईल, म्हणजे दक्षिण बाजूकडे तो 90 अंशाच्या कोनामध्ये फिरेल. ठीक आहे. तर आता या पोझिशनला आला या स्टेटमेंटपर्यंत, आणि काय केलं, नंतर 130 अंश कोनातून परत घड्याळाच्या दिशेने तो वळला म्हणते, म्हणजे अजून 90 अंश इथपर्यंत येईल पश्चिम दिशेपर्यंत, आणि अजून पुन्हा काय करणार आहे, अजून 40 अंश, म्हणजे किती म्हटलं आहे, 130 म्हटलं आहे ना, म्हणजे अजून 40 अंश, म्हणजे ह्या मध्ये इथपर्यंत तो आला समजा. ठीक आहे. इथपर्यंत तो आला. ठीक आहे. आता सध्या कोणत्या दिशेला आहे, म्हणजे म्हणजे आता कोणत्या दिशेला आहे, वायव्य दिशेला तो सध्या आहे. ठीक आहे. तर शेवटी 265 अंश कोनात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळाला. ठीक आहे. म्हणजे 265 अंश अजून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळला. आता इथपर्यंत आला होता, तर मग आता 265 अंश त्यांना विरुद्ध जायचं आहे. तर बघा, इथपर्यंत गेल्यावर तो होईल 40, इथपर्यंत गेल्यावर होईल 130. ठीक आहे. 130 होईल. 130 नंतर म्हणजे ह्या दिशेने चालला तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशा म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे अशा पद्धतीने जेव्हा जाईल तेव्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशा, आणि जेव्हा अशा पद्धतीनं जेव्हा जाईल त्यावेळेस घड्याळाची दिशा. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. काटे ज्या पद्धतीने फिरतात त्या पद्धतीने. ठीक आहे. तर इथपर्यंत झालं, किती झालं, 130. ठीक आहे. इथपासून इथपर्यंत किती होईल, 130 मध्ये अजून 90 होतील तर किती होणार आहेत, किती होतील विद्यार्थी मित्रांनो, 130 आणि 90 220 डिग्री झाला आहे. आणि राहिले किती, आता 45 डिग्री अजून फिरेल तो. तर 45 डिग्री अजून फिरल्यावर किती येईल विद्यार्थी मित्रांनो, तो या बाजूला येईल. ठीक आहे. अजून पुन्हा फिरल्यावर तो या बाजूला येईल. तर आता ही बाजू कोणती आहे, ही आहे ईशान्य. ठीक आहे. कळलं. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. पण ही झाली लेंथी मेथड. ह्या अशा पद्धतीच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, सध्या अगोदर त्याची बाजू काढून घ्यायची. आता काय म्हटलं, घड्याळाच्या दिशेत अगोदर त्याचं तोंड कुठं आहे, इथं आहे पूर्वेला. ठीक आहे. आता काय केलं आहे, अगोदर यामध्ये बघायचं की घड्याळाच्या दिशेने किती अंश कोण आला आहे आणि विरुद्ध दिशेने किती अंश कोण आला आहे. तर बघा,
आपण घड्याळाच्या दिशेने अगोदर किती गेला, 90 अंश गेला, अजून पुन्हा किती गेला, 130 अंश गेला. ठीक आहे, याची टोटल किती झाली, 0 90 3 किती होणार, 12 7 चा 1 म्हणजे 220 डिग्री तो कुठं गेला, क्लॉकवाईज. ठीक आहे, आणि काय म्हटलं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किती गेला आहे, 265. हा किती गेला आहे, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, म्हणजे 220 डिग्री घड्याळाच्या दिशेने आणि 265 डिग्री घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. एवढं आपल्याला कन्फर्म झालं. आता काय करायचं आहे, आपण घड्याळाच्या दिशेने काढायसाठी आपण काय करायचं आहे, पॉझिटिव्ह ठेवायचं, आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने काढायसाठी काय करायचं, आपण निगेटिव्ह ठेवायचं. मग आपण याला जर आपण वजाबाकीचे चिन्ह दिलं तर किती वाजतात, मग यामधून किती वाजतात विद्यार्थी मित्रांनो, 45 डिग्री, निगेटिव्ह 45 डिग्री वाजतात. म्हणजे निगेटिव्ह 45 डिग्री त्यासाठी आपण वापरतो, मी काय सांगितलं, निगेटिव्ह कोणासाठी ठेवायचं, आपल्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेसाठी, अँटी क्लॉकवाईजसाठी, आणि पॉझिटिव्ह कोणासाठी ठेवायचं, ते ठेवायचं आपल्या घड्याळाच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईजसाठी. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपलं अगोदरची दिशा होती ही होती पूर्व दिशा, आणि तो जर अँटी क्लॉकवाईज 45 डिग्री फिरेल तर कोणत्या डिग्रीला जाईल, तो मागे जाईल, तो इकडे जायचं की इकडे जाईल, अँटी क्लॉकवाईज 45 डिग्री जायचं आहे म्हणजे इकडे जाईल. मग ही दिशा कोणती येते विद्यार्थी मित्रांनो, येते ईशान्य. म्हणजे आपल्याला थेट उत्तर भेटून जाईल ईशान्य, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 येतो बरोबर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने जायचं आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन क्रमांक 7 बघून घ्या. भंडारा चालक शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. चला बघूयात. बघा इथे काय म्हटलं आहे, समजा तुम्ही आग्नेय दिशेस तोंड करून उभे आहात. ठीक आहे, तर मी एक विद्यार्थी घेतो, आग्नेय म्हणजे ई वा नै आ, म्हणजे या दिशेला त्याचं तोंड आहे. ठीक आहे, हे कळलं आपल्याला. त्यानंतर काय म्हटलं, प्रथम डावीकडे एका काटकोनात वळला. ठीक आहे, आता तो या बाजूला तोंड करून आहे तर त्याची उजवी बाजू कोणती होईल, ही होईल, आणि डावी बाजू कोणती होईल, ही होईल. ठीक आहे, तर डाव्या बाजूला किती वळला, तो काटकोनात वळला, म्हणजे काटकोनात वळल्यानंतर ह्या बाजूला येईल. मी सांगितलं 2 लगतच्या ज्या काही उपदिशा आहेत त्यांच्यामधला कोण किती असतो, 90 अंशाचा, अर्थात काटकोन. तर मग तो आग्नेयला होता, आता तो डावीकडे काटकोनात वळून कोणत्या दिशेला गेला, ईशान्येकडे गेला. ठीक आहे, नंतर उजवीकडे 2 काटकोनात वळला. आता इथून काय केलं त्यानं, अजून 2 काटकोन केलं, म्हणजे हा एक काटकोन आणि हा एक काटकोन काय केला, तर उजवीकडे वळला, म्हणजे तो आता या दिशेला आला. ही दिशा कोणती आहे, ई वा नै, म्हणजे ही होईल नैऋत्य. ठीक आहे, तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला असेल, तर कोणत्या दिशेला आहे विद्यार्थी मित्रांनो, नैऋत्य. कळलं. हाच क्वेश्चन आपण मागच्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, एकदम सोप्या पद्धतीने. बघा आता यामध्ये बघा, तो डावीकडे वळला, म्हणजे डावीकडे जेव्हा वळू आपण, ती कोणती बाजू असेल, ती असेल अँटी क्लॉकवाईज, म्हणजे आपण त्याला निगेटिव्ह ठेवून टाकू. ठीक आहे, तर काय म्हटलं आहे, 90 अंश तो काटकोनात वळला होता. ठीक आहे, तो डावीकडे वळल्यामुळे, अँटी क्लॉकवाईज वळल्यामुळे मी निगेटिव्ह मध्ये घेतला आहे, आणि उजवीकडे किती कोणात, 2 काटकोनात, म्हणजेच 180 डिग्रीमध्ये. ठीक आहे, तर याचा आपण जर बेरीज वजाबाकीच्या सूत्रानुसार याचं जर केलं तर आपल्याला 90 अंशात तो उजवीकडे वळताना दिसतो. मग सध्या तो कुठे होता, आग्नेय दिशेकडे बघत होता. 90 अंशात तो आपल्या घड्याळाच्या दिशेने जर वळला तर कोणती दिशेकडे येईल, नैऋत्य दिशेकडे. डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळतं. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगितलं. दुसऱ्या पद्धतीनेच जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कमी वेळामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, चला क्वेश्चन क्रमांक 8 बघून घ्या विद्यार्थ्यांनो. चला काय म्हटलं आहे, यवतमाळ शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, जर आग्नेय दिशेला पूर्व म्हटले, म्हणजे बघा मी अगोदर हे सगळ्या दिशा काढून घेतो. ठीक आहे, आता आपल्या नॉर्मली आपण जर दिशांचा विचार केला तर आग्नेय दिशा कुठे येते, आग्नेय दिशा येते इथं. ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं आहे, आग्नेय दिशेला पूर्व म्हटलं आहे. क्वेश्चन मध्ये ट्विस्ट कसा आहे की आग्नेय दिशेला पूर्व दिशा म्हटलं आहे. पूर्व दिशा नॉर्मली कुठे आहे, इथं आहे. जर आग्नेय दिशेला पूर्व म्हटले तर मग हे आग्नेय दिशा पूर्व म्हटले म्हणजे आपण काय करायचं आहे, यामध्ये प्रत्येक दिशा 45 डिग्री ही अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे. प्रत्येक दिशा 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला या स्टेटमेंटवरून कळली. ठीक आहे, ईशान्य दिशेस उत्तर म्हटले
म्हणजे नॉर्मली काय आहे, ही ईशान्य दिशा आहे. आता ही जर आपली 45 डिग्री फिरेल अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, तर ही पण दिशा फिरेल. तर मग ही दिशा काय झाली, ईशान्य झाली. ठीक आहे, म्हणजे उत्तरेची ही दिशा ईशान्य झाली. ठीक आहे, हे पण झालं. तर याप्रमाणे पुढे दक्षिण दिशेस काय म्हटले जाईल म्हटतं, तर प्रत्येक जी दिशा आहे ती प्रत्येक दिशा काय होतं, प्रत्येक दिशा 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. तर बघा मग आता नॉर्मली जर आपण विचार केला तर ही दक्षिण दिशा होती, ही पण दिशा काय होईल 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज फिरेल. अँटी क्लॉकवाईज म्हणजे कोणत्या बाजूला होईल, डाव्या हातावर. डाव्या हातावर म्हणजे कोणत्या जागी येईल, मग ती आग्नेय. तर मग आपण सांगितलेल्या ह्या तर्कानुसार आपल्याला दक्षिण दिशा म्हणजे कोणती दिशा घ्यावी लागेल, आग्नेय ही दिशा घ्यावी लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं. अशा पद्धतीने आपल्याला जायचं होतं. चला, प्रकार नंबर 1 इथे संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला आता आपल्याला प्रकार नंबर 2 बघायचा आहे. तर यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, प्रकार नंबर 2 मध्ये अंतर काढायचं आहे. ठीक आहे, तर अंतर काढण्यासाठी इथं ठराविक गोष्ट आपल्याला लागणार आहे, एक प्रमेय लागणार आहे. ते प्रमेयाला काय म्हणतात, तिथं म्हणतात पायथागोरसचं प्रमेय किंवा सिद्धांत. तर या सिद्धांतानुसार काय असतं, या पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये आपल्याला 90 अंशाचा कोनाच्या विरुद्ध दिशेस असलेली बाजू दोन्ही बाजूंच्या वर्गाच्या बेरजेची मूळ असते. ठीक आहे, म्हणजे कसं, ही जी बाजू आहे ही बाजू कोणाच्या विरुद्ध आहे, हा जो काटकोन आहे त्याच्या विरुद्ध बाजूला आहे. ही बाजू, या बाजूचा जो काही वर्ग आहे, जसं आता ही बाजू सी घेतली आहे, या बाजूचा वर्ग म्हणजेच राहिलेल्या दोन बाजू आहेत, म्हणजे ए बाजूचा वर्ग प्लस बी बाजूचा वर्ग, हा वर्ग दोन्ही बाजूच्या वर्गाची जी काही बेरीज आहे ती तिसऱ्या बाजूचा वर्ग होईल. हा पद्धतीचा हा प्रमेय आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपण याला असं पण लिहू शकतो, तिसरी बाजू म्हणजेच स्क्वेअर रूट मध्ये ए चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर अशा पद्धतीने पण लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो. बस ह्या पद्धतीचाच तर्क, हा पद्धतीचाच सिद्धांत आपल्याला अंतर काढण्यासाठी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं. चला वेळ न दवडता आपण क्वेश्चनकडे जाऊयात. पहिला क्वेश्चन बघा विद्यार्थ्यांनो, SRPF गोंदियासाठी आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. चला बघूयात. एक मुलगा घरापासून सरळ पूर्वेला 6 किलोमीटर गेला. म्हणजे एखादा विद्यार्थी आहे, त्याचं घर कोणत्या बाजूला ते माहित नाही आपल्याला, पण तो गेला आहे पूर्वेला 6 किलोमीटर गेला आहे. ठीक आहे, हा पूर्वेला 6 किलोमीटर गेला. नंतर तो उजवीकडे वळाला. आता पूर्व बाजूकडून उजवीकडे वळेल म्हणजे कोणत्या बाजूला जाईल, तो दक्षिण बाजूकडे जाईल. ठीक आहे, आता दरवेळेस मी सांगत बसवून 8 किलोमीटर गेला, म्हणजे आता हा 8 किलोमीटर उजवीकडे वळून इकडे आला. ठीक आहे, तर तो मुलगा घरापासून सरळ रेषेत किती किलोमीटर अंतरावर असेल म्हटलं आहे. म्हणजे इथं तो होता, त्याचं घर इथं होतं, इथून तो निघला होता आणि इथपर्यंत आला आहे, तर त्याचं इथपासून ह्या सरळ रेषेमध्ये किती अंतर असेल. ठीक आहे, आता तो काटकोनात वळल्यामुळे हा येईल काटकोन, आणि त्याच्या विरुद्ध बाजू म्हणजे काय येईल, सांगितलेल्या सूत्रानुसार काय काढायचं आहे, म्हणजे ही बाजू समजा मी याला एक्स मानतो, एक्स स्क्वेअर बरोबर 6चा वर्ग प्लस 8चा वर्ग. ठीक आहे, तर 6चा वर्ग काय होईल 36 होणार, आणि 8चा वर्ग काय होईल विद्यार्थी मित्रांनो 64 होणार. ठीक आहे, आता ह्या गोष्टी पण माहीत पाहिजे, मी तुम्हाला सांगितलंय 30 पर्यंत वर्ग तुम्हाला पाठच असले पाहिजेत. बरं, आता टोटल 36 आणि 6 आणि 4 काय होईल 10 होईल, 10चा 0 आजचाला 1, 6 आणि 1 7 आणि हा 3 किती होणार 10, म्हणजे 100 येणार. ठीक आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100. मग एक्स इज इक्वल टू काय होणार 10, 10चा वर्ग म्हणजे 100 येतो. म्हणजेच आपली जे काही अंतर आहे, म्हणजेच किती अंतरावरचं जे काही सरळ अंतर आहे, सरळ अंतर म्हणजे कोणतं काढायचं आहे आपल्याला, कमीत कमी अंतर. ठीक आहे, कमीत कमी अंतर काय होणार, ते अंतर होईल 10, म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथं आपल्याला बरोबर विद्यार्थी. कळलं सगळ्यांना, इतकं सोप्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. चला बघा क्वेश्चन क्रमांक 2 बघा बरं विद्यार्थ्यांनो. SRPF यवतमाळसाठी आलेला क्वेश्चन आहे. चला क्वेश्चनकडे जाऊयात. महेश उत्तरेस तोंड करून उभा होता. महेशचे तोंड कुठं आहे, उत्तरेला आहे. ठीक आहे, त्याने पिछेमूळ करून दक्षिणेस चालू लागला तो. ठीक आहे, पिछेमूळ केली म्हणजे 180 डिग्रीमध्ये तो वळला. ठीक आहे, तो दक्षिणेकडे चालला. ठीक आहे, त्याने 3 किलोमीटर अंतर कापले, म्हणजेच पिछेमूळ केल्यावर त्याने 3 किलोमीटर हे एवढं अंतर कापलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालं आपलं. शेवटी विचारलं काय, मूळ अंतर विचारलंय. ठीक आहे,
त्यानंतर डावीकडे वळून त्याने 5 किलोमीटर अंतर कापले. आता तो दक्षिणेकडे आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याची डावी बाजू म्हणजेच मी सांगितल्यानुसार घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जाणे म्हणजे डावी बाजू. मग आता हा या बाजूला असल्यावर त्याची डावी बाजू कोणती असेल? ही असणार आहे. या बाजूलाच जाईल ना. आता डावी बाजूच गेला तो, तर किती अंतर कापले त्याने? म्हणजे इथून तो डाव्या बाजूस गेला म्हणजे त्याने 5 किलोमीटर हा असा गेला तो. ठीक आहे, डावीकडे गेला म्हणजेच कोणत्या बाजूला गेला? पूर्वेकडे गेला. मग पुन्हा डावीकडे वळून 3 किलोमीटर तो गेला. डावीकडे म्हणजे अजून पुन्हा अँटी क्लॉकवाईज म्हणजे वरच्या बाजूला जाईल. ठीक आहे, इथं प्रत्येक वेळेस तो 90 अंशाच्या कोनातच वळतो. ठीक आहे, तर किती किलोमीटर गेला? पुन्हा डावीकडे वळून त्याने 3 किलोमीटर अंतर कापले. तर ठीक आहे, 3 किलोमीटर अजून पुन्हा त्याने अंतर कापले. त्यानंतर तो पूर्वेकडे सरळ 6 किलोमीटर चालत गेला. आता तो इथं आला आणि इथून पूर्वेकडे गेला. पूर्व बाजू म्हणजे कोणती? कोलकाताच्या बाजूची. ठीक आहे, तिकडे गेला आणि किती किलोमीटर चालला? सरळ 6 किलोमीटर अजून पुन्हा तो चालत गेला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आता तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे हे आपल्याला विचारलं आहे. तर बघा, मूळ स्थान कुठं होतं? इथं होतं आणि इथपर्यंत गेलाय. तर बघा, हा 3 असं गेला, 5 असं गेला, 3 असं गेला आणि 6 असं गेला. आपल्याला सरळ अंतर विचारलं आहे. म्हणजे सरळ अंतर कोणतं होणार आहे? हे होईल विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये बघा, हा 3 आहे, हा 5 आहे, हा 3 आहे, म्हणजे हा आयताकृती इथं आकृती निघेल म्हणजे ही 5 येईल तर ही पण 5 येणार आहे. ठीक आहे, आयताच्या दोन्ही विरुद्ध बाजू काय असतात? समान असतात. म्हणजे हा 5 आला आणि हा 6 आला म्हणजे त्याचे सरळ अंतर किती होईल? 6 आणि 5 किती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 6 आणि 5 इथं 11 किलोमीटर. तो 11 किलोमीटर पर्यंत तो चालत गेला विद्यार्थी मित्रांनो. हे त्याचे उत्तर दिले. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. चला, क्वेश्चन नंबर 3 बघून घ्या विद्यार्थ्यांनो. भंडारा शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे. बघा काय म्हटलं आहे? राजू ए या ठिकाणापासून थेट पूर्वेला 20 मीटर अंतर चालून बी या ठिकाणी गेला. ठीक आहे, राजू, आता हा समजा ठिकाण आहे ए, या ठिकाणापासून 20 मीटर अंतर चालून पूर्वेला, ठीक आहे, पूर्वेला 20 मीटर अंतर चालून बी या ठिकाणी पोहोचला. म्हणजे ही पूर्व बाजू, या बाजूला बी इथं आहे. इथं किती मीटर चालला? 20 मीटर चालला. ठीक आहे, हे सगळं काढून घेतलं. नंतर बी या ठिकाणाहून थेट उत्तरेला 12 मीटर चालून गेला. ठीक आहे, म्हणजे उत्तरेला अजून पुन्हा 12 मीटर गेला. ठीक आहे, 12 मीटर इथं सी, इथं या ठिकाणी तो पोहोचला. ठीक आहे, सी या ठिकाणी गेला. शेवटी सी या ठिकाणापासून थेट पूर्वेला चालून 15 मीटर अंतरावरील डी या ठिकाणी पोहोचला. अजून काय केलं आहे? इथं सी वरून तो अजून काय केलं आहे? पूर्वेला गेला. ठीक आहे, पूर्व बाजू म्हणजे ही बाजू होणार. किती अंतर गेलाय पूर्वेला? 15 मीटर इतकं अंतर चालून तो आता डी या ठिकाणी पोहोचला आहे. ठीक आहे, तर ए आणि डी या ठिकाणामधील कमीत कमी अंतर किती? ए आणि डी या ठिकाणामधील कमीत कमी अंतर किती आपल्याला हे काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर हे कमीत कमी अंतर मी जे काढलं ते. ठीक आहे, तर आता बघा, कमीत कमी अंतर काढायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थ्यांनो? तर मी काय करणार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार या आकृतीला चेंज करावं लागेल. तर मी काय करतो, ही पूर्ण रेषा डी पर्यंत ओढून घेतो आणि ही रेषा ओढून घेतो. ठीक आहे, म्हणजे हा आपला 90 डिग्रीचा कोन इथं सापडेल आणि आपल्याला उत्तर काढता येईल. ठीक आहे, तर बघा हे किती होतं विद्यार्थी मित्रांनो? खालचे होतं हे 20 आणि हे होईल 15. म्हणजे टोटल हे अंतर किती होणार आहे? 20 आणि 15 हे 35 मीटरचं हे पूर्ण अंतर होईल. ठीक आहे, इथपासून हे इथपर्यंत हे जे काय अंतर आहे हे किती होणार आहे? हे 35 मीटरचं अंतर होईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, किती झालं आहे? 35 झालं आहे. आणि आता हे अंतर ते हे अंतर आयतच्या नुसार विरुद्ध बाजू समान असतात. हे 12 आहे तर मग ही किती येईल विद्यार्थी मित्रांनो? ही पण 12 मीटर येईल. ठीक आहे, म्हणजे एक बाजू किती आली आहे? एक बाजू आली 35 आणि एक बाजू आली आहे 12. ठीक आहे, आपल्याला ही बाजू शोधायची आहे. तर आपल्याला सांगितल्यानुसार मी याला x अझूम करतो. एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू, ठीक आहे, 35चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर. ठीक आहे, आता आपल्याला 35चा स्क्वेअर काढायचा आहे. तर 35चा स्क्वेअर काय होणार? तर लिहून घेतो, मी काढून घेतो. ठीक आहे, आजूबाजूचा 25, हातच्याला 2, 5 तिक 15 आणि 2 7, हातच्याला 0, 3 5 15 5, हातच्याला 1, आता 3 3 9 आणि 1 किती होणार? 10. म्हणजे हा किती? 5 7 आणि 7 आणि 5 12, हातच्याला 1 2 होणार आणि म्हणजे किती होणार ते? 1225 हा 35चा वर्ग होईल आणि 12चा वर्ग तर आपल्याला माहितच आहे 144. ठीक आहे, यांची दोघांची ॲडिशन करायची. तर आपण याची ॲडिशन करू.
4 आणि 5 किती होणार विद्यार्थ्यांनो? 9 होईल. 4 आणि 2 किती होणार? 6 होतील. 4 आणि 2 6 होतील. ठीक आहे. आणि 2 आणि 1 किती होणार? 3 होईल आणि होईल 1369. ठीक आहे. तर बघा आता 1369 आपल्याला पाहिजे, तर आपण काढल्यानुसार कोणता वर्ग येईल? 5 × 5 जर केला आपला तर शेवटी 5 यायला पाहिजे. तर एक स्थानी 5 येईल का? म्हणजे 5चा जो काही वर्ग होईल 25 मध्ये एक स्थानी 5 यावं लागेल. म्हणजे 35 पण कट होऊन जाईल आणि 45 पण कट होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. मग राहिलं काय आहे? 37 आणि 47 ह्या दोन पैकी एक वर्ग असणार. आपल्याला बघा 35चा वर्ग किती आला होता? 35चा वर्ग आपण काढला होता 1225. मग जर आपण 47चा वर्ग जवळपासची संख्या येईल का? 47चा वर्ग खूप मोठी संख्या होईल ह्या ठराविक संख्येपेक्षा. म्हणजे ह्या 1225च्या जवळची संख्या आपल्याला ती आहे 1369. म्हणजेच 35च्या वर्गाच्या जवळपासची संख्या येईल. तर मग 35च्या वर्गाच्या जवळपासची संख्या म्हणजे कोणती आहे? मग इथं 37चा वर्ग आहे. म्हणजेच 37चा वर्ग आपला तो काही 1369 येईल. मी एकदा काढून पण दाखवतो. ठीक आहे. चला बघा, 7 7 49, 4 4, 7 1 21 आणि 4 25. ठीक आहे. खाली आला 0. 7 1 21चा 1 हात चाले 2, 3 3 9 आणि 2 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? तर होईल 11. ठीक आहे. हा 9 येईल, हा येईल 6 येईल, हा 3 येईल आणि 1 येईल. म्हणजे 1369 37चा वर्ग बरोबर आला. ठीक आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. म्हणजे 13 मीटर आपल्याला ते सरळ अंतर येईल. कळलं सगळ्यांना? ठीक आहे. कळलं असेल तर चला कमेंट करा विद्यार्थ्यांनो. नसेल कळलं तर हा क्वेश्चन पुन्हा बघा. ठीक आहे. चला क्वेश्चन क्रमांक 4 कडे जाऊयात. पुणे ग्रामीण शिकवायसाठी आलेला क्वेश्चन आहे. एकदा क्वेश्चन बघून घ्यायचा तुम्हाला. राम काय म्हटलं आहे? राम 30 मीटर दक्षिणेकडे चालला. ठीक आहे. राम सुरुवातीला 30 मीटर दक्षिणेकडे चालला. ठराविक जागी होता, तो 30 मीटर दक्षिणेकडे चालला. ठीक आहे. नंतर तो डावीकडे वळून 50 मीटर पुढे चालला. डावी बाजू म्हणजे कोणत्या बाजूला होईल? तो कोणत्या बाजूला जाईल? डावी बाजू म्हणजेच पूर्वेकडे जाईल तिथून. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज. तर पुढे गेला 50 मीटर चालला म्हणतोय. ठीक आहे. पूर्वेला तो 50 मीटर चालला. ठीक आहे. नंतर डावीकडे वळून 30 मीटर चालला. अजून अँटी क्लॉकवाईज म्हणजे अजून किती होईल? तो कोणत्या बाजूला जाईल? उत्तरेकडे जाईल. अजून 30 मीटर. ठीक आहे. पुढे चालला तर तो आरंभस्थानापासून किती मीटर अंतरावर आहे? आरंभस्थान कोणतं होतं? हे. आणि त्याच्या सरळ अंतर दाखवायचं आहे तर हे अंतर होईल. मग हे आयतानुसार दोन्ही अपोजिटच्या साईड असतात समान. म्हणजे ही बाजू किती होईल? 50. म्हणजे त्याचं किती अंतरावर आहे? तो 50 मीटर अंतरावर आहे विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर आहे. ठीक आहे. अत्यंत सोपा क्वेश्चन होता. त्याला क्वेश्चन क्रमांक 5 बघून घ्या. जळगाव शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना. चला क्वेश्चन बघून घेऊ. काय म्हटलं? सूरज सरळ रेषेत उत्तरेकडे 3 मीटर चालला. म्हणजे एका जागी होता सूरज, तो उत्तर दिशेला 3 मीटर चालला. ठीक आहे. नंतर तो 90 अंशात वळाला. ठीक आहे. व 4 मीटर चालला. नंतर तो 90 अंशात वळाला व 4 मीटर चालला. ठीक आहे. तर 90 अंशात वळला. कोणत्या बाजूला? चला आता ते बाजू सांगितली नाही आहे तर आपण कोणती पण बाजू घेऊ शकतो. ठीक आहे. 90 अंशाला वळाला तर मी काय करतो? क्लॉकवाईज दिशेने जातो. 4 मीटर चालला. ठीक आहे. तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर गेला आहे? हा मूळ स्थान होता आणि इथपर्यंत गेला आहे. हा येईल काटकोन. मग काय होईल याचं? तर 3चा वर्ग प्लस 4चा वर्ग इज इक्वल टू एक्सचा वर्ग. ठीक आहे. काय आहे? 9चा वर्ग किती? 3चा वर्ग प्लस 4चा वर्ग इज इक्वल टू एक्सचा वर्ग. 3चा वर्ग किती होईल? 9. 4चा वर्ग किती होईल? 16. म्हणजेच एक्सचा वर्ग. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 9 + 16चा स्क्वेअर रूट. मग या 9 + 16 किती होईल? 25. म्हणजेच उत्तर काय येणार? 5. म्हणजेच 5 मीटर अंतर तो मूळ स्थानापासून गेला असेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने जायचं होतं. तर अशा पद्धतीनं सगळे क्वेश्चन झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. जे काही आपल्या दिशा काढायचे आपण प्रकार नंबर 1 मध्ये बघून घेतलं होतं आणि अंतर पण कशा पद्धतीने काढायचं हे पण बघून घेतलं होतं विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं सगळ्या पद्धतीचे जे काही प्रकार आहेत आणि गरजेचे जे काही प्रकार होते तुम्हाला पोलीस भरतीसाठी असोत किंवा आपल्या जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी आपण सगळे प्रकार आपण इथं क्लिअर केले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आज पुरता इतकं बस झालं आणि उद्या पुन्हा एक नवीन व्हिडिओ आपण घेऊन भेटणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत मजेत राहा. अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा,
जर व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो, आणि तो प्रॅक्टिस करत राहा विद्यार्थी मित्रांनो. फिजिकलची असोत किंवा आपले जे काही क्वेश्चन झाले आहेत आणि सब्जेक्टची प्रॅक्टिस करत राहा. ठीक आहे. आपल्याला 25 आउट ऑफ 25 घ्यायचे म्हणजे घ्यायचेच आहेत. ठीक आहे. रिझनिंगमध्ये 25 आउट ऑफ 25 घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला उद्या भेटूयात. तोपर्यंत